दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. सद्गुरु परब्रह्म माझे सुकीर्ती चहूकडे गाजे. सद्गुरु परब्रह्म माझे सुकीर्ती चहूकडे गाजे. सद्गुरु परब्रह्म माझे सुकीर्ती चहूकडे गाजे. सद्गुरु मजला आवड भजनाची सद्गुरु कृपा प्रसादाची. मजला आवड भजनाची सद्गुरु कृपा प्रसादाची. मजला आवड भजनाची सद्गुरु कृपा प्रसादाची. तू माय मिले करू सद्गुरु नको विसरू रे नको विसरू. तू माय मिले करू सद्गुरु नको विसरू रे नको विसरू. तू माय मिले करू सद्गुरु नको विसरू रे नको विसरू. आरती श्री वामन. संहिता निवेदन रुचा थत्ते. आरती गायन तन्मय घाणेकर आणि गजर डॉक्टर मधुसूदन घाणेकर. पुणे जिल्ह्यातील चिंचवड जवळील गाव ताथवडे. या गावात 1915 मध्ये फाल्गुन शुद्ध सप्तमीला वामन महाराजांनी उभारलेल्या घाणेकरांच्या दत्त मंदिराचं आता शताब्दी वर्षात पदार्पण झालं आहे. आणि याच निमित्ताने या मंदिराच्या इतिहासाची, वामन महाराजांच्या चरित्राचीही पाने पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. आणि हा सर्व ठेवा आपणा सर्व भाविकांसमोर सादरही करावासा वाटतो. चला तर या शतक महोत्सवी वाटचालीचे साक्षीदार होऊया. जय देव जय सद्गुरुदेवा. भक्तजनांचा धूप मानूनी घ्यावा. पेटविली उदबत्ती जाळीला धूप. सुंदर सुगंध सुटला जळू द्या अघपाप. दशदिशा दुमदुमल्या भरला सुगंध. प्रेम भरू द्या अंगी तुटुनी भवबंध. भक्तीचा संचार हृदयी प्रगटावा. गुरुकीर्ती प्रकाशे अभिमान जावा. वामन बाळ गुरुचा दळी वाळताना. प्रेमाने पोसावा येऊ द्या पाना. जय देव जय सद्गुरुदेवा. भक्तजनांचा धूप मानूनी घ्यावा. जय देव जय देव. एकारती. जय गुरु जय देवा जय तेजो राशी. एकारती ओवाळू तुझ्या चरणासी. एकची अनेक रूपे भासे गुरुदेव. प्रकाश भिन्न एक निज वस्तू ठेव. बुद्धीचा प्रकर्ष स्थिरता निश्चय. चंचळ मन निश्चळ सद्गुरुचा जय. प्रकाश सुबुद्धी कुबुद्धी अंधार. वामन गुरु लागळूनी नुरला साचार. जय गुरु जय देवा जय तेजो राशी. एकारती ओवाळू तुझ्या चरणासी. जय देव जय देव. आरती करी वामन. आरती करी वामन तव स्वामी सुरवरा. दत्तयतिवरा. प्रेमाने मम हृदयी. प्रेमाने मम हृदयी सर्वथा शिरा. आरती करी वामन तव स्वामी सुरवरा. दत्तयतिवरा. अनुतापे तव चरणी शरण मी आलो. भवमोहे भ्रांतीने
टिक्याची आस धरुनी नाश पावलो, तारी मारी आता उमावरा रमावरा ब्रह्मपराधीन पामरा, आरती करी वामन तव स्वामी सुरवरा, दत्तयतिवरा प्रेमाने मम हृदयी, प्रेमाने मम हृदयी सर्वथा शिरा, आरती करी वामन तव स्वामी सुरवरा, दत्तयतिवरा. हरिहर विधी. हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. श्री स्वामी अक्कलकोट, श्री स्वामी अक्कलकोट सद्गुरु भला, हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. ज्ञानलाभ पूर्ण घटे, कमीपणानसे, कमीपणानसे. अष्टसिद्धी सुलभ महा, अष्टसिद्धी सुलभ महा शक्ती देतसे, हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. स्वामी राज भगवंता, शरण मी पदी, शरण मी पदी. प्रेमाने तारी मज कठीण भवनदी, हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. भक्ताचे प्रेम तुला, साह्य सर्वथा, साह्य सर्वथा. दुष्टाची खोड निघे, दुष्टाची खोड निघे, नाही मान्यता, हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. भाविकासी भेट देसी, भाव जाणसी, भाव जाणसी. हेतु पूर्ण पुरवीसी, हेतु पूर्ण पुरवीसी, गुह्य शिकविसी, हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. श्रद्धेने आळविता, प्रेम वाढते, प्रेम वाढते. सत्वगुणे मान्य होय, सत्वगुणे मान्य होय, भक्ती पूज्यते, हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. वामनास भक्ती हवी, भुक्ती ते नको, भुक्ती ते नको. मुक्ती नको, काही नको, मुक्ती नको, काही नको, वासना नको, हरिहर विधी दत्तराज, आरती तुला, आरती तुला. श्री स्वामी अक्कलकोट, श्री स्वामी अक्कलकोट
जय आरती तुला, आरती तुला. श्री सच्चिदानंदा. श्री सच्चिदानंदा आनंद कंदा सद्गुरु तुझा आरती, सद्गुरु तुझा आरती. ओवाळी तो वामन भावे प्रेमा तुझ वरती. तुझ वेळ न गमे परब्रह्म परिषादी तू अंती, आदी तू अंती. मध्ये जिकडे तिकडेच होकडे तुझीच रे वसती. त्रिगुण सहित ही पंचभूते ब्रह्मांडावरती, ब्रह्मांडावरती. परिशिवून शकते किंचित तुझला कुंठित काळगती. द्वैताद्वैत कल्पनातीत तू तुझ माझी त्रिपुटी, तुझ माझी त्रिपुटी. निनावनाम हे तुझला साजे थर थर कापती, वेद थर थर कापती. देव ऋषी मुनी योगी सिद्ध आश्रय तव धरती, आश्रय तव धरती. सात्विक मानव मोठे मोठे नृपतीचे सुमती. सत्ताधीशा मायातीता प्रगट तू जगती, प्रगट तू जगती. लीलाधारी लीला दाविशी तुझ पासून प्रकृती. भ्रमभवाचा निवारण करिसी देता तुझ दृष्टी, देता तुझ दृष्टी. दर्शन मात्रे बद्ध मुक्त हे त्यागित ह्या सृष्टी. आनंद रस प्रेमाचा शांत निराकार मूर्ती, निराकार मूर्ती. तू भजनी कवनी पूर्ण निरूपणी परब्रह्म स्फूर्ती. मी नसता तुझ वीड अन्यथा कशी करू भक्ती, कशी करू भक्ती. स्वामी सेवक निरंजनीचे विभक्त ते नसती. एकमेका द्वितीयं ब्रह्म अनुभव अनुभवती, अनुभव अनुभवती. परतनवरती सांगायास्तव गुरुगम्य सुगती, गुरुगम्य सुगती. श्री सच्चिदानंदानंद कंदा सद्गुरु तुझा आरती, सद्गुरु तुझा आरती. ओवाळी तो वामन भावे प्रेमा तुझ वरती. वामन महाराज म्हणजेच वामन कृष्णाजी घाणेकर, जे पुढे वामन महाराज अक्कलकोटकर या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले, मात्र वडील कृष्णाजी हे कोल्हापुरात स्थायिक झाले. वामन महाराजांचा जन्मही कोल्हापूरचाच. पौष वद्य चतुर्थी शके 1792 अर्थात 1870 साली त्यांचा कोल्हापुरात करवीर क्षेत्री जन्म झाला. हेच वामन महाराज या सर्व आरत्यांचे रचनाकार आणि त्या स्वरबद्ध केल्या त्यांचे पुत्र एकनाथ यांनी. पुढे एकनाथांच्या पत्नी अर्थात दत्तोपासक ताई घाणेकर यांनी मौखिक परंपरेनं ही सर्व पदं जतन केली. आपल्यापर्यंत ही सर्व पदं चालींसह पोचण्यात ताईंचाच मोलाचा वाटा आहे. नैवेद्य आरती. जय देव जठराग्ने जय सद्गुरुदेवा. नैवेद्य भक्षावा प्रसाद रक्षावा. दही दूध आमटी गोड वरण भात भाजी भाकर पोळी सेवी गुरुनाथ. कोशिंबीर चटणी लोणचे मितकूट सांडगे पापड पिठले सुंदर तिळकूट. लिंबू आले मीठ घोसाळाची भजी अर्पण तुझ होवो प्रेमाने अजी. लाडू मोदक जिलबी सुंदर पक्वाने कृपेने अर्पी वामन सुंदर शुद्ध मने. जय देव जठराग्ने जय सद्गुरुदेवा. नैवेद्य भक्षावा प्रसाद रक्षावा. जय देव जय देव. नैवेद्य आरती निराहाराची. जय देव जठराग्ने जय सद्गुरुदेवा. वामन प्रसाद मागे स्वानंद मेवा.
खडी साखर मनुका बदाम बेदाणा खवा खारीक खजूर अर्पित वचरणा बासुंदी श्रीखंड बर्फी तुझ पेढे केशर कस्तुरी जायफळ वेलदोडे तुझ पेरू द्राक्षे सुंदर फणसगरे केळी आंबे पिस्ते किसमिस कणगर रताळी सीताराम फळे तुझ संत्रे मोसंबे नारिकेळ शाळी आवळे मुरंबे मस्कती डाळिंबे अंजीर अननस लिंबे सफरचंद तुझ लाप पनस खिचडी साबूची भाजी बटाट्याची तुझ कोथिंबीर युक्ती फोडणी तुपाची रायती नाना पन्ही सरबते रस मुख शुद्धिस्तव घेई खोबरे खसखस नाना पकवाने तुझ निरहाराची डुलसी भक्त समागमे कमाल भक्तीची प्रकट होऊनी माते प्रिय दर्शन द्यावे अपराध क्षमावे निज पदरी घ्यावे प्रचंड शक्ती द्यावी आरती भजनाची आवड पुरवावी वामनदासाची जय देव जठराग्ने जय सद्गुरुदेवा वामन प्रसाद मागे स्वानंद मेवा जय देव जय देव. वामन महाराजांनी 100 वर्षापूर्वी दत्तात्रेयांचा मठ स्थापन केला तो स्वामी समर्थांनी दिलेल्या दृष्टांतामुळे. याच ठिकाणी त्यांनी घरही उभारले. तसेच स्वामींच्याच दृष्टांतानुसार विहीर सुद्धा खणली. अवघ्या 14 फुटांवरच पाणी लागलं. प्रपंच परमार्थ भक्तिज्ञान व वैराग्य यांची यथार्थ शिकवण वामन महाराजांनी या मठाद्वारे दिली. स्वरचित पदे अळवून कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून वामन महाराजांनी आपला प्रपंच चालवला. निरंजन आरती. जय देव जय सद्गुरु जनार्दना निरांजन ओवाळू तुझ्या प्रिय चरणा पंचप्राणांची पंचारती करुनी निरांजनी लावोनी अर्पू प्रभु चरणी निर्गुण सगुण न भिन्न एक अद्वय लक्षालक्ष दोन्ही एक चिन्मय सत्सद्रूप एक शांत निरामय अखंड सच्चिदानंद अखिल अक्षय निरांजन आरती केव्हाही न विझे वामन पाहि सदोदित ज्योतीला न बुझे. जय देव जय सद्गुरु जनार्दना निरांजन ओवाळू तुझ्या प्रिय चरणा जय देव जय देव. वामन महाराजांची एक कथा सांगितली जाते. वामन महाराजांकडे अनेक साधक आपले प्रश्न घेऊन येत असत आणि सद्गुरू वामन महाराज ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला आत्मज्ञान देत असत. एकदा असाच एक ज्योतिषी वामन महाराजांकडे आला आणि मला गणपतीचे सगुण दर्शन व्हावे म्हणून हट्टच धरून बसला. काही केले ऐकेना, आपला हट्टच सोडेना. अखेर वामन महाराजांनी आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढून त्याच्या गळ्यात घातली आणि त्या क्षणापासून त्याला गणपतीचं सगुण दर्शन व्हायला लागलं. सगळीकडे त्याला गणपतीच दिसू लागला. उठता बसता गणपतीचं दर्शन व्हायला लागलं. अक्षरशः सोन्याची हाव असणाऱ्या मिडास राजासारखी त्याची स्थिती झाली. शेवटी कंटाळून तो वामन महाराजांना शरण गेला आणि मला या सगुण दर्शनापासून सोडवा अशी विनवणी करू लागला. अखेर महाराजांनी त्याला सांप्रदायिक दीक्षा दिली आणि ते सगुण दर्शन होणे बंद झाले. कर्पूर आरती. कर्पूर आरती सद्गुरुना माझ्या प्राण विसाव्याला माझ्या जीवीच्या जीवनाला आरतीला रंग ये थोर म्हणता म्हणता फार जोर काळजी कुठे गेली घोर प्रेमाचे भरते अनिवार काय ती माझ्या भक्तीची ध्वजा गुरुची पूजा तोष दोक्षजा झाला पूर्ण सकलाला माझ्या प्राण विसाव्याला माझ्या जीवीच्या जीवनाला पाठ पांढरी पोट पांढरे शुभ्र सर्वांग शुद्ध खरे ज्योतीचे निर्मळ रूप बरे सद्गुरु सद्गुरुनाथ हरे शुद्ध गुरु रूप सद्गुरु भूप रूपते खूप स्वस्थ जनचूप मिळती शुद्ध स्वरूपाला माझ्या प्राण विसाव्याला माझ्या जीवीच्या जीवनाला आरतीचा शेवट गोड शांती समाधान जोड ऐक्यता पूर्ण हीच तोड निघाली द्वैताची खोड साधणे स्वहित हिताचे हित नसे विपरीत शुद्ध ही रीत
अनुभव नित्य वामनाला, माझ्या प्राण विसाव्याला, माझ्या जीवीच्या जीवनाला. कर्पूरारती सद्गुरुला, माझ्या प्राण विसाव्याला, माझ्या जीवीच्या जीवनाला. वामन महाराजांवर सरस्वतीचा जणू वरदहस्तच होता. हजारो पदरचना त्यांनी केल्या. त्यांच्या हस्ताक्षरातील प्राप्त झालेल्या एका वहीत 207 रचना मिळाल्या. याच रचनांच्या संकलनाचं पुस्तक वामन गाथा वामन महाराजांची नात सौ सुलभा सोनी यांनी 2007 मध्ये प्रकाशित केलं. यामध्ये वामन महाराजांचं चरित्र आणि दत्त मंदिराचा इतिहासही समाविष्ट केलाय. वामन महाराजांच्या त्या सापडलेल्या वहीवर 17 हा आकडा चिकटवला होता. त्या अर्थी अशा किमान अजून 16 वह्या असाव्यात असा अंदाज आहे. अशा प्रतिभावान वामन महाराजांनी शेकडो शिष्य घडवले, कीर्तन प्रवचनाद्वारे प्रबोधन केले आणि त्या काळी 4000 रुपये देऊन दत्तात्रेयाची अखंड पाषाणातील मूर्ती एका कारागिराकडून जयपूरहून करवून घेतली. आजही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या दत्ताचे नावही त्यांनी वामनच ठेवले, इतके ते दत्तरूपाशी एकरूप झाले होते. प्रदक्षिणा. श्री गुरु प्रदक्षिणेचा महिमा अगाध अनिवार्य, महिमा अगाध अनिवार्य. वेदशास्त्र श्रुती वर्णू शकेना, देव झाले गार. प्रदक्षिणेच्या प्रथम पाऊली अगणित तीर्थांचे, पाऊली अगणित तीर्थांचे. दान पुण्य ही अपार घडते वदवे नावाचे. शास्त्री पुराणिक वैदिक मोठे कुशाग्र बुद्धीचे, मोठे कुशाग्र बुद्धीचे. गुरु प्रदक्षिणा करीती आनंदे नम्रत्वे साचे. भूत पिशाच ब्रह्म संबंध कडकडती मोठे, संबंध कडकडती मोठे. सद्गती घेती शरण येऊनी महापापी खोटे. महारोगी रक्तपितीचे अंधपंगु मंद, रोगी अंधपंगु मंद. व्याकुळ होऊन शरण येता पावती आनंद. गाती नाचती नाना लोक आळविती श्री गुरुला, लोक आळविती श्री गुरुला. वाजविती जनवाती नाना सद्गुरुची लीला. अघटित घडिती चमत्कार बहु श्री गुरु प्रसादे. अभाविक नास्तिक गुंग होती कौतुक संवादे. नाना व्यसनी सोडिती व्यसने मायेचा त्याग, खरोखर मायेचा त्याग. उदार होनी करती प्रेमे गुरुपदी अनुराग. दंडवत लोटांगण वंदन श्रीला देवाचे, वंदन श्रीला देवाचे. महाकठीण सेवा वाटे गोड पुतळे दैवाचे. सोडून या श्री गुरुची सेवा भजती देवाला, जे जे भजती देवाला. मंदमती ते हीन करंटे नकळे मूर्खांना. हरिहर विधी नारायण सद्गुरु परब्रह्म खास, सद्गुरु परब्रह्म खास. कोटी गुणे देवेहून अधिक म्हणे रामदास. वामन बाळ सकळ जगाचा हीन दीन शरण, जगाचा हीन दीन शरण. जय जयकार ललकारी प्रेमे गुरु हृदय पूर्ण. वामन महाराजांचा जन्मच पवित्र धार्मिक घरात झाल्यामुळे त्यांच्यावर बालपणीच आध्यात्मिक संस्कार झाले. शाळकरी वयातच ज्ञानेश्वरी दासबोधासारखे ग्रंथ त्यांनी वाचलेले होते. संत कवींच्या रचना मुखोद्गत होत्या. एवढेच नाही तर संस्कृत, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. असे हे बुद्धिमान प्रतिभावान वामन महाराज कोल्हापुरात स्वामी समर्थांच्या आदेशानुसार आलेले स्वामींचेच पट्टशिष्य बाळप्पा महाराज यांच्या उपदेशाने प्रभावी झाले आणि त्यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. वामन महाराजांकडे असलेले पांडित्य,
काव्य प्रतिभा आणि वक्तृत्व यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. गुरूंनीही त्यांची योग्यता ओळखली. त्याचप्रमाणे एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही, त्याला स्वतंत्र कार्य करू दे, या स्वामींनी दिलेल्या दृष्टांतानुसार बाळप्पा महाराजांनी त्यांना स्वतंत्र कार्य करण्याचा आदेशही दिला. आणि त्यानुसार 1900 सालापासून अखंड 35 वर्ष वामन महाराजांनी स्वतंत्र सांप्रदायिक कार्य केलं. शेकडो शिष्य त्यांनी घडवले. त्यामध्ये उच्च शिक्षितही बहुसंख्य होते हे विशेष. 1 जानेवारी 1935 रोजी मुंबई येथे वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांनी रचलेल्या आरत्या मात्र आजही भक्तगणांना अगदी प्रिय आहेत. विडा. विडा घे स्वामी राया, तुझी विश्रांतीची छाया, अर्पितसे स्वीकाराया, समर्थ तू योगी राया. विडा घे स्वामी राया. देह हे पिकले पान, त्यात घालून सामान, त्रयोदश गुणी पूर्ण, विडा झाला प्रेमळ भजन. विडा घे स्वामी राया. केशर कस्तुरी विवेक, वैराग्याचा त्यात कात, चुना भक्ती ही सुपारी, पत्री ही भूतदया. विडा घे स्वामी राया. शांती हा वेल दोडा, समाधान जाय फळ, बदाम खोबरे कंकोळ, क्षमा लवंग सत्क्रिया. विडा घे स्वामी राया. घेऊन दासाचा हा विडा, हरली भव भय पीडा. वामन दासाचा हा दास, प्रसादाची करियास. विडा घे स्वामी राया. तुझी विश्रांतीची छाया, अर्पितसे स्वीकाराया, समर्थ तू योगी राया. विडा घे स्वामी राया. विनवणी. विनवणी माझी स्वामी गुरुराया, कर जोडून या पायापाशी. नसे भाव भक्ती नसे ज्ञानहीन, मंद मी अज्ञान दास तुझा. काम क्रोध मज षड्री पुझुंबती, होतसे फजिती अनिवार. क्षमा दया शांती वसे तुझ्या अंगी, तूच वितरागी स्वामी माझा. सेवा तुझी देवा नित्य मज घडो, नाममृत पडो मुखी माझ्या. अनन्य भावाने शरण मी आलो, मायेत बुडालो वर काढी. कन्या पुत्र बंधू आणि कसोई रे, तुझ विण खरे कोणी नाही. तुझी माता पिता, तुझी ज्येष्ठ भ्राता, तुझी सर्व सत्ता चोहीकडे. तुझी आसतेने सर्व काही घडे, धाव मजकडे स्वामी राया. उदार दयाळू कोमल मनाचा, सुकाळ कृपेचा करी आता. नाही शक्ती मज तुझ वर्णावया, वर्णन कराया तुझी योग्य. वामनासी आता धीर धरवेना, दीनाची करुणा येऊ द्यावी. विनवणी माझी स्वामी गुरुराया, कर जोडून या पायापाशी. विनवणी माझी स्वामी गुरुराया.
वामन महाराजांनंतर त्यांचे एकुलते एक चिरंजीव एकनाथ यांनी मठाचा कारभार सांभाळला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती पद्मावती एकनाथ म्हणजेच ताई यांनी सर्व धुरा सांभाळली. पुढे 1985 ताईंच्या 4 पुत्रांनी म्हणजे श्रीकृष्ण, वसंत, नारायण आणि मधुसूदन यांनी मंदिराच्या सभामंडपाचे काम केले. 2000 साली गीता गोविंद मराठे यांना वामन महाराजांनी दिलेल्या दृष्टांतानुसार कलशरोहणाचे कार्य तडीस नेले. 1998 साली ताईंचे देहावसान झाले. त्यानंतर त्यांची मुले, नातवंडे मठाचे कार्य आणि दत्तजयंतीचा उत्सव उत्तमरित्या व उत्साहात एकत्रितपणे आजही पार पाडतात. एकनाथांचे कनिष्ठ पुत्र आणि वामन महाराजांचे नातू डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी 12 वर्षे दत्तजन्माचं कीर्तन केलं. आणि आता मी म्हणजे मधुसूदन घाणेकरांची कन्या वामन महाराजांची पणती सौ ऋचा थत्ते हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि यासाठी स्वतःला भाग्यवानही समजते. भेट दे रे हरी, भेट दे रे हरी, उनी लव करी उठती भव सागरी विषय लहरी. तुझी माता पिता तुझी बंधू सखा सर्व गण गोत तू पाहि सदया. राम तू कृष्ण तू विष्णू ब्रह्मा हि तू सांब हि दत्त तू स्वामी राया. भेट दे रे हरी, उनी लव करी षड्रिपू गांजती दुःख देती यती. भ्रष्ट होई मती सौख्य सदया. भेट दे रे हरी, उनी लव करी काम हा क्रोध हा लोभ हा मोह हा मद हि मत्सर महादुःखकारी. भेट दे रे हरी, उनी लव करी लागले हे पिसे मोह माया वशे. वर्तु आता कसे योगी राया. भेट दे रे हरी, उनी लव करी सौख्य हे नच मिळे ज्ञान हे नच कळे. भजनी बुद्धी चळे हीन दैवा. भेट दे रे हरी, उनी लव करी कुणासी मारिले कुणाचे चोरिले कुणासी वंचिले पूर्वजन्मी. भेट दे रे हरी, उनी लव करी शरण आलो तुला तुझी स्वामी मला. पदरी घेई मला वामनाला. भेट दे रे हरी, उनी लव करी उठती भव सागरी विषय लहरी. भेट दे रे हरी, उनी लव करी. संसारी मी बहुत रतलो अंध झालो दिसेना. गेले माझे सकल वय हे मी पडे ते कळेना. चिंताग्नीने हृदय फुटले काय देवा करू रे. स्वामी राया शरण तुझला पावाता मला रे. भार्या बंधू धन सुत सुता वाटती सौख्यकारी. या मायेने मज भुलविले होतसे दुःख भारी. जाणोनी हे फिर फिरून मी अंध होतो कसारे. स्वामी राया शरण तुझला पावाता मला रे. शांती अंगी किमपि हिनसे षड्रिपू गांजिताती. वाटे जीवा तळमळ बहु नावडे देव भक्ती. आसक्ती ही सकळ विषयी लागते ही कशी रे. स्वामी राया शरण तुझला पावाता मला रे. नाना व्याधी बहुत पिडिले क्षीण झाले शरीर. गेली
एकांती सकळ वपुची चित्ती नाही विचार संचिताचा प्रभू मज गमे खेळतो सर्वहारे स्वामी राया शरण तुझला पावता मला रे सर्वस्वी मी प्रभू तव असे नित्य न्याय देवा नाही माते कधी घडली वाटते स्वामी सेवा साधू संतान जनमियले दग्ध दैवी खरारे स्वामी राया शरण तुझला पावता मला रे अज्ञानाने जगती बुडलो सत्य तेही कळेना सन्मार्गी ही प्रभू मम मती प्राण जाता वळेना जाणीवेचा मद बहुशिरे अंगी माझ्या कसारे स्वामी राया शरण तुझला पावता मला रे जे जे प्राणी शरण तुझला भक्ती भावेची येता त्या ते स्वामी म्हणविसी तुझे गाजते ही सुकीर्ती नाही कोणी तुझ समसे या जगी श्रेष्ठ तोरे स्वामी राया शरण तुझला पावता मला रे स्वामी राया नमन करुनी प्रार्थितो आपणाला घ्यावे आता पदरी अपुल्या दीन या बालकाला लोळे प्रेमे तव पदी सख्या लीन होवो नियारे स्वामी राया शरण तुझला पावता मला रे या पद्यांते सदय हृदये नित्यचे आळवीती सत्बोधासी मनी स्मरुनिया वागती वागवीती त्याची चिंता सतत करिसी वाटते वामना रे स्वामी राया शरण तुझला पावता मला रे दयाळू खरा दयाळू खरा सद्गुरु स्वामी माझा उडी घाली तो संकटी भक्त काजा गुरु रूप देखोनी हा काळ भ्याला नमस्कार माझा गुरु राजयाला अहो नष्ट होती संबंधादी भूते गुरुचे कृपे पावुनी सत्कती ते पुसे कोण पापी महानष्ट त्याला नमस्कार माझा गुरु राजयाला किती एक कोडी किती एक कुष्ठी महाव्याधी शूले सुसंतप्त होती किती प्रार्थिती मारिती हाक त्याला नमस्कार माझा गुरु राजयाला जटी तापसी लोक सेवा गुरुची किती ब्रह्मचारी यती वृंद साची करुणी सुखे सौख्य देती जनांना नमस्कार माझा गुरु राजयाला जयाचे कृपे सर्व संसार माया सुखे त्यागुनी सौख्य वाटे शिवाया महानंद वैराग्य भाग्ये मनाला नमस्कार माझा गुरु राजयाला गुरुची कृपा होय ऐसे करावे गुरुचे सदा नाम घोकीत जावे गुरु श्रेष्ठ सर्वात हा भाव झाला नमस्कार माझा गुरु राजयाला गुरुदेव स्वामी समर्थी सुभाव धरी सो अति नम्रतेने सदैव जगी धन्य तो धन्य ही वामनाला नमस्कार माझा गुरु राजयाला नमस्कार माझा गुरु माऊलीला पाळणा जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा
निद्रा करी आता उदारा, अद्भुत वरदा तारा बाळा जो जो रे. कमलासन विष्णू त्रिपुरारी, अत्रि मुनीचे घरी. सत्वहरू आले नवलपरी, भ्रमदवळीला दूरी बाळा जो जो रे. प्रसन्न त्रैमूर्ती होनी, पुत्रत्वा पावोनी हर्ष झालासे त्रिभुवनी. दाटे ऋषीचे सदनी बाळा जो जो रे. पालख बांधिला सायासी, निर्गुण ऋषीचे वंशी. पालख बांधिला सायासी, निर्गुण ऋषीचे वंशी. पुत्र जन्मला अविनाशी, अनसूयेचे कुशी बाळा जो जो रे. षट्दशनामासी आधार, दत्तात्रय अवतार. कृष्णदासासी सुख थोर, आनंद होतो फार बाळा जो जो रे. सुकुमारा दत्तात्रय अवतारा, निद्रा करी आता उदारा. अद्भुत वरदा तारा बाळा जो जो रे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सद्गुरु परब्रह्म माझे सुकीर्ती चहूकडे गाजे. सद्गुरु परब्रह्म माझे सुकीर्ती चहूकडे गाजे. सद्गुरु परब्रह्म माझे सुकीर्ती चहूकडे गाजे. सद्गुरु मजला आवड भजनाची, सद्गुरु कृपा प्रसादाची. मजला आवड भजनाची, सद्गुरु कृपा प्रसादाची. मजला आवड भजनाची, सद्गुरु कृपा प्रसादाची. तू माय मिले करू सद्गुरु, नको विसरू रे नको विसरू. तू माय मिले करू सद्गुरु, नको विसरू रे नको विसरू. तू माय मिले करू सद्गुरु, नको विसरू रे नको विसरू. तू माय